नाशिक दौऱ्यानंतर वर्षा निवासस्थानी महायुतीची खलबत, जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाच्या राज्यातील आढाव्यानंतर राजकीय पक्षातील घडामोडींना वेग। दिवाळीनंतर निवडणुका घ्या, राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा। जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट, पैसे देऊन सभेत लोक बोलवल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप। दादा गुलाबी झाले तरी सभेला लोक येत नाही, आव्हाडांचा टोला। आनंद दिघेंना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती। सर्व गोष्टी कालांतराने बाहेर येतील, संजय शिरसाट यांचं विधान। तेव्हा तुम्ही गप्प बसला, पद उपभोगली आणि आज 23 वर्षांनंतर प्रश्न उपस्थित करताय, मग तुम्हीही षडयंत्रात सामील होतात का? शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंचा सवाल। परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय, शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी। माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदेंकडून बंडखोरी। माढा विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील इच्छुक। शिवतेजसिंह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे, मोहिते कुटुंबाचे याबाबत मात्र मौन। कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून पुढील निर्णय घेणार, भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। तुतारी सोबत चला असं काहींचं मत, तर अपक्ष लढा असाही काहींचा सूर असल्याची पाटलांची माहिती। हर्षवर्धन पाटलांशी मी स्वतः बोललोय, तुतारी नाही तर ते भाजपतच राहतील असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय। सुधीर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यातील 3 जागांची मागणी। रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूणच्या जागेची काँग्रेसच्या जिल्हा प्रभारींकडे मागणी। पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याच्या आरोपात संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा। रोहित पाटील भंपक, संजय काकांची टीका, तर कोण भंपक लोकसभेला जनतेनं दाखवलं, रोहित पाटलांचं प्रत्युत्तर। सोलापूर भाजप उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांनी आमदार सुभाष देशमुखांना दिलं आव्हान। यंदा एकच निर्धार, भूमिपुत्रच आमदार। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात लागले बॅनर। गुप्तचर यंत्रणांकडून मुंबईला सतर्कतेचा इशारा। मुंबईत प्रार्थनास्थळे, महत्त्वाच्या बाजारपेठा, गर्दींच्या ठिकाणांसह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त, सूत्रांची माहिती। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। जळगावातील भोकर ते गाढोदा रस्त्याची दुरवस्था। ठाकरे गटाकडून श्राद्ध घालवत आंदोलन, तर नागरिकांची तारांबळ। नंदुरबारच्या तोरणमाळ परिसरात दाट धुक्याची चादर। परिसरात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर दाट धुके। धुळ्यात बारीपाडामध्ये वनभाजी महोत्सव निमित्तानं विविध स्पर्धेंचं आयोजन। 16 महिला बचत गटांनी सहभाग घेतला। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांकडून धरणाच्या सांडव्यात श्रीफळ अर्पण करून आनंद साजरा। नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील खड्ड्यांचा कांदा उत्पादकाला फटका। खड्ड्यांमुळे ट्रक पलटी, शेतकऱ्यांचं नुकसान। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये अतिवृष्टीमुळे उभं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला। शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरात सर्वदूर पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान, शेतात पाणीच पाणी। नाशिकच्या लासलगावमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांना फटका। शेतात पावसाचं पाणी साचत असल्यानं पिकं खराब होण्याची भीती। तातडीनं शेती नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत गोंधळ। कामगारांचा थकीत पगार न देता कारखाना निराली ग्रुपला चालवायला दिल्यामुळे लातूरमधील रेणा साखर कारखान्यात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू। कारखान्याच्या 22व्या सर्वसाधारण सभेत सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन। अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीचा 57,000 हेक्टरवरील पिकांना फटका। 57,319 शेतकऱ्यांचं नुकसान। हरिभाऊ बागडेंच्या हस्ते नॅचरल शुगरच्या लाभांशाचं वाटप। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील रांजणीत कार्यक्रम संपन्न।
आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात 5,000 युवकांचं शिवनेरी किल्ल्यावर श्रमदान. तरुणांनी शिवरायांच्या विचारांचे ब्रँड अँबॅसेडर होऊन काम करावं. आमदार सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया. परभणीत मराठा समन्वयक सुभाष जावळे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. ईडब्ल्यूएस बहाल करण्याच्या मागणीसाठी उपोषण. सोमवारी 6व्या दिवसापासून पाण्याचा त्याग करण्याचा इशारा. बुलढाण्यातील चिखली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय कक्षात ठाकरे गटाचा ठिय्या. शवविच्छेदनासाठी नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप. पुण्याच्या मावळमध्ये भाद्रपदी बैलपोळ्याची शेतकऱ्यांमध्ये लगबग. बैलपोळा सणाची जोरदार तयारी. मातीच्या बैलांना रंग देण्याचं काम सुरू. राजगड सहकारी साखर कारखान्याला अडचणीत आणणाऱ्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं. काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाव न घेता टीका. माढा विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील इच्छुक. शिवतेजसिंह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे. मोहिते कुटुंबाचे याबाबत मात्र मौन. महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा अभियान 4 अंतर्गत आयोजित स्पर्धेत सासवड नगरपालिकेनं पटकावला दुसरा क्रमांक. नगरपालिकेला 3 कोटी रुपयांचं बक्षीस. नांदेडचे प्राध्यापक डॉक्टर किरण शिल्लेवार यांना माशांचा रक्तगट HB पांढऱ्या पेशांच्या शोधासाठी मिळालं पेटंट. प्राध्यापक किरण शिल्लेवारांचं सर्वत्र कौतुक. साताऱ्यातील कास पठारावर रंगीबेरंगी फुलांसोबत पर्यटकांना रानगव्यांचं दर्शन. कास पठारावर पर्यटकांची गर्दी. नाशिकच्या येवल्यातील आडगाव अंदरसूल रस्त्याची दुरवस्था. खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे हाल.